अजून एका मराठी चित्रपटाचा सिक्वल जो आहे तो फ्लॉप होताना दिसत आहे. असं मी का म्हणतोय तुम्हाला प्रश्न पडला असेल, सांगतो. तर पुन्हा साडेमाडेतीन ह्या चित्रपटाचं कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर खूप कमी मराठी यूट्यूब चॅनल्स आहेत जिथे मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं जातं. त्यापैकी एक आपलं चॅनल आहे. तर नक्की व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि जर का तुम्ही नवीन असाल तर एक सबस्क्राईब सपोर्ट म्हणून नक्की करा. तर पुन्हा साडेमाडेतीन हा जो चित्रपट आहे, साडेमाडेतीन जो 2007 रोजी आला होता, त्याचा सिक्वल आहे आणि तो साडेमाडेतीन खूप चालला होता. मला वाटतं की त्या एरासाठी 2007 मध्ये ती एक नवीन आयडिया होती. भले तो चित्रपटाचा एक रिमेक होता, म्हणजे चलती का नाम गाडी हा चित्रपटाचा रिमेक होता, पण तेव्हा एक नवीन वाटलं. मला असं वाटतं की ह्या चित्रपटामध्ये ते नाविन्य कुठेतरी मिस झालं. त्यामुळे एक मोठं रिझन आहे की हा चित्रपट फ्लॉपच्या दिशेने जातो. चला तर मग ह्या चित्रपटाचं कलेक्शन जाणून घेऊयात. पुन्हा साडेमाडेतीन ह्या चित्रपटाला लागून एकूण 13 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि ह्या 13ही दिवसांमध्ये एकाही दिवसाला चित्रपटाला 30 लाखापेक्षा जास्त कमाई करता आलेली नाही. थर्ड डे म्हणजेच रविवारी चित्रपटाने जवळपास 28 लाख एवढी कमाई केली. त्याच्यानंतर जो फ्लॉप होत आला चित्रपट 13 दिवसांमध्ये तो फ्लॉपच, म्हणजे 8-10 लाख 12 लाख 13 लाख हीच कमाई. तर हे आकडे कुठेतरी सांगतात की मराठी चित्रपटाचे सिक्वल्स हे चालत नाही आहेत. आणि मला वाटतं का कुठेतरी म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 असेल किंवा हा साडेमाडेतीन असेल किंवा पुन्हा दे धक्का जो आला होता, तो एक बरेच म्हणजे गोष्टी, कोणता तो प्रेमाची गोष्ट तो असेल, असे बरेच चित्रपट जे धडाधड आपटले आहेत आणि बेकार आपटले. म्हणजे त्यांचं बजेट पाहिलं तर पुन्हा साडेमाडेतीनचा बजेट पाहिला तर जवळपास 3 कोटीच्या आसपासचा असेल. आणि आता 13 दिवसांनंतर जे कलेक्शन झालंय पुन्हा साडेमाडेतीन ह्या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालंय तर ते आहे 1,04,00,000 एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालंय तर ते आहे 1,16,00,000 एवढं. म्हणजे आता तुम्ही विचार करा, जर का 3 ते 4 कोटीच्या आसपासचा जर का तुमचा बजेट आहे आणि 13 दिवसांनंतर हा चित्रपट फक्त 1,16,00,000 कमवत असेल तर त्यांनी तो चित्रपट फ्लॉप होणार आहे आणि बजेटही रिकवर करू शकणार नाही हा चित्रपट. कारण शोज कमी झालेले आहेत बुक माय शोला. जवळपास मुंबईमध्ये फक्त समथिंग 22 ते 25 शो आहेत, पुण्यामध्ये पण तेवढेच असेल. सो मला वाटतं की इथून हा चित्रपट जास्तीत जास्त 2 कोटीपर्यंत जाईल, म्हणजे बजेट रिकवर करणार नाही. तर मला असं माझं पर्सनल मत आहे की सिक्वल हे चालत नाहीत मराठीमध्ये आणि त्याच्यात नाविन्यपणा जो असायला हवा तो मिस आहे कुठेतरी. मला वाटतं की तीच गोलमालवाली जी आयडिया होती तीच ह्याच्यामध्ये टाकली आहे. ऑफकोर्स पिक्चरमध्ये अभिनय वगैरे हे सगळं चांगलं आहे त्यांचं. अशोक सराफ मामांचं अशोक मामांचं असेल, मकरंद अनासपुरे सरांचा असेल किंवा अजून कोण आहेत, भरत जाधव सरांचा असेल, त्यांचा अभिनय खूप छान आहे. पण मला वाटतं की आयडिया खूप गणली आहे ह्या चित्रपटाची, म्हणजे जी कॉन्सेप्ट होती ती गणली आहे कुठेतरी असं वाटतं. म्हणूनच लोक चित्रपट बघायला गेले आणि त्यामुळेच कलेक्शन स्किल लो आले. सो माझं मत जे होतं सिक्वेल बद्दल ते नाविन्यपणा मिसिंग आहे कुठेतरी. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगू शकता. तर हे होतं ह्या चित्रपटाचं कलेक्शन. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पाहत राहा. लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.